ना सदाति नो सदाति तदानीं नासिद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्बा किमासीत् गहनं गभीरम् विश्वाचा आधी सत्य नव्हते असत्य ही नव्हते अंतराळ ही नव्हते आकाश ही नव्हते लपले काय होते कोणी काय दडवले होते त्यावेळी तर अटळ जल ही तरी कुठे होते सृष्टीचा कोण करता करता आहे की अकर्ता उंच आकाशी राहणारा नेहमी विश्व प्रमुख असणारा त्यालाच खरे माहित असते की माहित नसते कोण काय जाणे काय जाणे काय जाणे काय जाणे भारताचा शोध मध्ये मी इतके दिवस फार व्यस्त आहे खरं, पण अखेर थोडं मिळवलं गेलंय की नाही? काय हे फक्त माझं दुस्साहस घडलं की मी हिंदुस्थानच्या चेहऱ्याचा बुरखा सारीत पाहायची इच्छा धरली की बघा त्याचं खरं रूप काय आहे आज, शिवाय पूर्वी पण काय ते होतं. आज हिंदुस्थान 80 करोड बायका पुरुषांची मायभूमी आहे, जिथे सगळेच स्वतःचे निराळे विचार आणि कल्पनांच्या विश्वामध्ये राहत असतात. जेव्हा आज ही परिस्थिती आहे तेव्हा पण त्या अगणित इथल्या लोकांच्या बेसुमार वारसांच्या विचारांना समजणं अजून पण गुंतागुंतीचं आहे. तरीही थोडं काहीतरी आहे ज्याने या सर्व गोष्टी एकाच सूत्रामध्ये बांधल्या, शिवाय आज पण बांधून ठेवलेल्या आहेत. हिंदुस्थानचं तसं भौगोलिक आणि बघा आर्थिक अस्तित्व आहे, ज्याची खरी सभ्यता अनेकतेमध्ये एकतेच स्वीकारत आली आहे. मोठ्या त्या विरोधाभासांचा गुच्छ आहे एक, जो मजबूत पण वेगळ्याच साखळ्यांनी जोडला गेला आहे. जुन्या गाथांमधल्यासारखं बघा त्यामध्ये मायावी स्वरूप आहे. बघा ती एक कल्पना आहे, एक विचार आहे, एक स्वप्न आहे, एक प्रतीक आहे. पण हेही आहे ठोस सत्य पण आहे, ते उपस्थित शिवाय व्यापक. रवींद्रनाथ टागोरांनी सांगितलं होतं की माझं भारतावर प्रेम आहे, पण यासाठी नाही की मी भूगोलाच्या देवमूर्तीचा पुजारी आहे, किंवा यासाठीही नाही की मी योगायोगाने या भूमीवर जन्म घेतलाय, तर ह्यासाठी की मी भारतात युगयुगांतराच्या उलथापालथीनंतरही ते जिवंत शब्द आजही जिवंत ठेवले आहेत, जे भारतातील महान हस्तींची दीपिक चेतनांची देणगी होती. आधी काळापासूनच भारतीय विचारक सृष्टीच्या रहस्याच्या बाबतीत विचार करू लागले आणि ऋग्वेदातील सुप्रसिद्ध नासादिया सूक्तामध्ये जे प्रश्न उभे केलेत ते आजच्या आधुनिक वैज्ञानिक विचारांच्या किती जवळचे वाटतात.
न मृत्युरासीदमृतं न तर्हि न रात्र्या अनासीत् प्रकेतदासीन्नो विश्वाच्या आधी सत्य नव्हते, असत्य ही नव्हते, अंतराळ ही नव्हते, आकाश ही नव्हते. लपले काय होते, कोणी काय दडवले होते. त्यावेळी तर अटळ जलही तरी कुठे होते. नभता मृत्यू अमरता ही नव्हती, दिवसही नव्हता, निशा तरी कुठे होती. हवाही नव्हती, स्वयमेव श्वासाची गती होती. नव्हते परमतत्वाच्या वेगळे निपार काही. असत्याचे निकट संबंध ही कळले. वरती खाली होते पहिल्या संबंधांवेळी, परमतत्व त्या वेळी होते वरती की खाली. पुरुष आणि स्त्री मध्ये ते विभागले होते. वरती दाता भोक्ता आणि खाली वसुधा होती. होत्यात सृष्टी ही कशी बनली, कशाची कुठूनही आली. कोण आहे जे जाणते, कोण सांगू शकते. देवता नाही, नाही कळले, निर्मितीनंतर ते आले. सृष्टी ही रचली ज्याने, त्याला जाणले कोणी. विश्वाचा कोण करता, करता आहे की अकर्ता. उंच आकाशी राहणारा, नेहमी विश्व प्रमुख असणारा. त्यालाच खरे माहित असते की माहित नसते. कोण काय जाणे, काय जाणे, काय जाणे, काय जाणे. उत्तर वैदिक काळामध्ये रचलेले उपनिषद हाच विचार पुढे नेतात. आत्मा काय आहे? सृष्टी आणि रचणारा काय एकच आहे की वेगळा आहे? कठोर उपनिषदामध्ये नचिकेत आणि यमाच्या वार्तालापामध्ये याच प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला गेलाय. महाराज, वेगळं काय आहे धर्म अधर्मापेक्षाही? कर्मासोबत त्यागापेक्षा वेगळं भूत आणि भविष्याच्या दुसऱ्या बाजूस आहे. नचिकेता, ज्या पद आणि लक्षाची महिमा वेद गातात, ज्याच्यासाठी तपस्या केली जाते, ज्याच्यासाठी मनुष्य व्रत अनुष्ठानं करीत आलाय, गहन अध्ययन करीत आलाय, सर्व एकाच शब्दामध्ये सामावलेलं पण आहे. तो शब्द आहे ओम. हा शब्दच ब्रह्म आहे. हाच परम आहे. जो याला जाणत आलाय तो त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घेत आलाय. मुक्ती पण प्राप्त करायचं हे सर्वात उच्च असं साधन आहे, सर्वात मोठी उपासना आहे. तो ज्ञान स्वरूपात्मा आहे, अजन्मा आहे, अमर आहे, सनातन आहे, नित्य आहे, पुरातन आहे. मृत्यू झाल्यावर शरीराची समाप्ती होत असते, पण तो सतत विद्यमान राहत आलाय. नचिकेता,
जर मारणाऱ्या माणसास वाटतं की मी मारतोय आणि मरणाऱ्या माणसास वाटतं की बघा मी मेलोय, तर दोघंही चुकतात. ते दोघंही अज्ञानी असतात. मनुष्याच्या भीतर बसलेला सनातन नाही तो मारत नाही मरतही. महाभारत रामायण महागाथांच्या युद्धामध्ये जेव्हा सत्ता आणि नैतिकतेचे प्रश्न उभे राहिले तेव्हा शांती पर्व आणि भगवद्गीतेमध्ये त्यांच्यावर गंभीरतेने विचार केला गेला. अर्जुनाला भगवान कृष्णाचा उपदेश या गुंत्याला स्पष्ट करून सांगतो. याच्यानंतर प्रत्येक युगामध्ये गीतेचे नवीन अर्थ शोधले गेले. माझ्याच बांधवांना युद्धाची इच्छा घेऊन सिद्ध असलेले बघून माझे हात पाय गळून गेलेत. तोंड सुकलंय, शरीराला कंप सुटलाय, अंगावर काटा उभा राहिलाय. गांडीव धनुष्य हातातनं सटकायला लागलाय. सकळ त्वचा जळत चाललीय. मी अटळ उभा राहण्यामध्ये पण असमर्थ बनलोय. मन भ्रमित होत आहे. वाईट लक्षणं दिसायला लागली. हे केशवा, युद्धामध्ये स्वजनांना मारण्यामध्ये मला कुठलीच भलाई नाही रे दिसत. नाही पाहिजे मला हा विजय, राज्य, सुख. असं राज्य आमच्या काय कामाचं? अशी सुख, अशा जीवनातनं काय लाभ? ज्यांच्यासाठी आपल्याकडनं राज्य, विलास आणि सुखांची कामना केली जाते ते सर्व तर इथे आपलं जीवन धन सोडून आलेत. गुरु, पिता, पुत्र आणि पितामह, काका, श्वसूर, पणतू असे खूप दुसरे सखे संबंधी. नाही रे कृष्णा, जरी मला मारून टाकलं तरी पण मी यांना नाही मारणार. धरणी खूप कमी रे. 3 लोकांचं राज्य पण मला मिळालं तरी पण मी यांचा वध नाही करणार. हे अर्जुना, संकटाच्या या घडीमध्ये ही निराशा कसली? श्रेष्ठ जन तर सदा ह्यातनं अपरिचित राहत असतात. ही भावना तर अपयशाचं कारण आहे. अर्जुन, नपुंसक नको बनूस. पार्था, तुला हे शोभत नाहीये किंचितही. हृदयाची ही तुच्छ दुर्बलता तू सोड हे शत्रुविनाशक. उठ, जागा हो. मधुसूदन, भीष्म पितामह आणि गुरु द्रोणांवर या युद्धामध्ये कसे तीर चालवणार मी? दोघं पूज्य आहेत मला. अशा सन्मानित गुरूंचा वध करण्यापेक्षा या लोकामध्ये भिक्षा मागत जगणं चांगलं. भित्रा असल्याच्या दोषामध्ये बुडून गेलोय मी. मन मेलंय माझं. कर्तव्याच्या रस्त्यातनं भरकटलोय मी. यासाठीच विनवतोय हे कृष्णा, मला असा उपाय सांगावा जो निश्चितच कल्याणकारी असावा. मी तुझा शिष्य शरण आलोय तुला. मला मार्ग दाखवावा. तू त्यांच्यासाठी शोक करतोस अर्जुना, ज्यांच्यासाठी तुला शोक करायची गरज नाहीये. शिवाय मग बुद्धिमत्तेविषयी बोलतोस? अर्जुन, बुद्धिमान केव्हाच मृतलोक किंवा जीवित लोकांसाठी शोक नाही करत. असा कुठलाच काळ नाही गेला होऊन ज्यामध्ये मी नसेल राहिलो किंवा तू राहिला नसावास, हे राजपुरुष राहिले नसावेत. आणि असा कुठला काळ पुढे नाहीच येणार ज्यामध्ये आपण सर्व नाही राहणार. जसं कोणी मनुष्य आपली जुनी वस्त्र सोडून देऊन नवीन वस्त्र धारण करीत आलाय, तसाच जीवात्मा एका शरीराला सोडून देऊन दुसऱ्या शरीराला धारण करीत आलाय. आपली कर्तव्य तू लक्षात ठेवून मुळीच रे भय नाही करायचा आता. मुळात एका क्षत्रियासाठी धर्मयुक्त युद्धापेक्षा कल्याणकारी दुसरं काही नाही असू शकत. कर्मावरच तुझा अधिकार आहे रे, पण त्याच्या फळावर केव्हाच नाही. कर्मांची फळं तुझा उद्देश नसावा कधीच. आणि असं पण न व्हावं की कर्म ना करण्याच्या प्रती तुझी आसक्ती वाढेल. मग पुढे गेल्यावर भगवान बुद्धांनी शिकवण दिली की रिवाज आणि परंपरानुसार विचार करणं चुकीचं आहे. तर्काने ज्याची ओळख पटेल तीच गोष्ट खरी आहे.
ज्या गोष्टीचा माणूस स्वतःच्या बुद्धीनुसार स्वीकार करू शकतो. रोग, म्हातारपण, असंतोष आणि अटळता मृत्यूची, मृत्यूच्या सतत बोधाची, दुःखाची माता तृष्णा, नश्वर जगाशी असं जोडणं जाणं, ज्यामुळे दुःखाचा प्रत्येक प्रहार लागतो सहन करणं, सांसारिक इंद्रिय सुखाची तृष्णा, जगत राहण्याची अनुरूप तृष्णा, दुःखाचा अंत बघण्याची खोटी तृष्णा. दुःखातनं मुक्ती तेव्हाच मिळते जेव्हा मिटत असते ही तृष्णा. जाणलं आता कुंडण्याने, समजलं आता, ओळखलं आता कुंडण्याने. भिक्खूंनो, जो मनुष्य चालत असतो एकटा आणि एकटाच तो सत्य मार्गावर चालत आहे, तो चुकून पूर्वीची वाट धरू शकतो, असं पण घडू शकतं. यासाठीच भिक्खूंनो, एकत्र सर्व तुम्ही राहा, एक दुसऱ्यास सहयोग सतत देत राहा, एक दुसऱ्याच्या प्रयत्नांना शक्ती युक्ती द्या. भगवान बुद्धाचा अनुयायी सम्राट अशोक महानची चेतना हिंसा अहिंसा सद्भाव आणि सत्तेच्या योग्य अयोग्य प्रश्नांनी जागी झाली. विजय असो महाराजांचा. जय विजय अपशब्दांसारखे वाटतात. चांगलं केलंस तू इथे आलास ते. मनाची शांती तरी मिळाली. इतक्या मोठ्या युद्धामध्ये विजय प्राप्त केल्यावर पण इतके अशांत? काय बरं झालं भाऊ? तूच सांग मला तिस्सा, काय माझ्या बाळाचा मृत्यू दैवी प्रकोपाच्या कारणाने झाला की मला माझ्या पापांचा दंड मिळालाय? कसली बाप? लाखो सैनिकांच्या रक्तात भिजलेत हात माझे. काय मृत आत्मे मला दंड देऊ इच्छितात? दिसतंय मला की पश्चात्तापाच्या अग्नीमध्ये जळताय तुम्ही. चांगलंय, अजूनपर्यंत आत्मा मेला नाहीये. भाऊ अशोक, तुम्ही तुमच्या बाळाच्या मृत्यूला जबाबदार नाहीत, किंतु त्या लाखो सैनिकांच्या मृत्यूस जबाबदार तुम्ही अवश्य आहात. मी काय करणार? साम्राज्याच्या रक्षणासाठी करावं लागलं. साम्राज्य? गौतम बुद्ध सांगत आलेत की ज्या राजाने धरणीचा एक तुकडा जिंकला आहे तो दुसरा पण जिंकायला इच्छील. सगळी धरणी जिंकल्यावर मग तो आकाशावर राज्य करायला इच्छील. ह्याच प्रकारे मनाच्या इच्छा केव्हाच पूर्ण नाही होणार. अधुऱ्या इच्छांसकटच तो मृत्यूस प्राप्त होणार आहे. शिवाय त्याच्यासोबत जाणार नाही काहीच, कोणीच नाही जाणार. अशोक, मूठ बांधत यायचंय, हात पसरत जायचंय. मी काय करू माझ्या बंधू? गौतम बुद्धांच्या शरणामध्ये या. ह्यामध्येच तुमची मुक्ती आहे. एका योद्ध्याचं जीवनकर्म आणि भगवान बुद्धांच्या शिक्षणामध्ये विरोधाभास आहे तिचा. सम्राटाच्या रूपामध्ये माझी थोडी कर्तव्य आहेत. भगवान बुद्धांचं शिक्षण सर्वांना समान समजा, सर्वांवर प्रेम करा, काय हे शिक्षण मला अपराध्यांना दंड देण्यासाठी अनुमती देईल? अवश्य. दंडनीय व्यक्तीस दंड आणि प्रशंसनीयास प्रशंसा मिळालीच पाहिजे. अपराधी व्यक्तीस दंड राजाच्या भावनेच्या कारणाने नाही, त्याच्या दुष्कर्माच्या कारणाने मिळत आलाय. आणि युद्धामधला सर्व रक्तपात अकारण असेल तर निंदनीय आहे, किंतु शांती स्थापित करण्याच्या सर्वच प्रयत्नांनंतर मग जर कुठला राजा युद्धामध्ये उतरत असेल तर मग त्याला दोषी नाही ठरवता येणार. ह्या स्थितीमध्ये तो शत्रूंच्या हाती मरण्याची पण शक्यता आहे. जर तो विजयी होत असेल तर मग त्याने सांसारिक वस्तूंची क्षणभंगुरता नाही विसरली पाहिजे. मग समजायचं त्याने मुळीच काही स्थायी नाहीये इथे, म्हणजे विजय पण नाही त्याचा.
एकच उपाय आहे. स्वतः खूप शांत राहत आपल्या मनातला तिरस्कार काढायचा. विरोधीस पण आपल्या बरोबरीचं स्थान देत सांगायचं, या हो, या आपण शांतीने राहूया. भाऊ बनायचा आता. अशोक, कलिंग युद्धात तुम्हाला महान सफलता प्राप्त झाली, किंतु जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय प्राप्त कराल तेव्हा ही सफलता महानतम होईल. तू सत्याचं सत्व पण मिळवलंयस तिस्सा. तू माझ्यासोबत परत राजप्रसादी ये बघू. माझा गुरु बन आता. नाही, हे संभव नाहीये माझ्यासाठी. ना मी ह्याच्या योग्य पण आहे. पावसाळा पण संपलाय. आता भ्रमण करायला हवं. भ्रमणासाठी मग जा रे तिस्सा. आता सोबत माझ्या राजप्रसादी ये बघू. गौतम बुद्धांनी आमच्यासाठी थोडे नियम बनवलेत. आम्ही त्यांचं पालन करायलाच हवं. ठीक आहे, मग मी पण तुझ्यासोबत येतो. चल. एका भिक्षूचं जीवन जगू शकाल तर चला हो. पोटाची आग विझवण्यासाठी भिक्षा मागू शकाल तर चलावं. धरणीला मानून बिछाना आकाश ओढू शकाल तर चलावं. ओबडधोबड रस्त्यांवर बस तिस्सा, मी येणार सोबत. उपवास व्रतानी काय होते. मग आले अप्परसारखे भक्ती संत, ज्यांनी उच्च नीच रीती अनुष्ठानं सर्वच त्यागायचं ठरवलं आणि ज्यांनी निर्गुण किंवा सगुण देव आणि भक्ताच्या मध्ये दुसऱ्या कुणाच्याच आवश्यकतेला नाकारलं. काय होते उपवास व्रतानी काय होते. हा वेडाच नाही, अधर्मी पण आहे. पापाचा प्रचार करीत फिरत आहे. महाराज, राजमहालाच्या 4 भिंतीच्या बाहेर जा आणि तुम्ही ऐका की लोक काय सांगत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की भीती वाटते ह्या पुरोहितांची त्यांना. अहो, यांचं बोलणं मुळी समजत पण नाही त्यांना. अहिंसेविषयी बोलणाऱ्या ह्या लोकांचा बिचाऱ्याने धसका ह्यासाठी घेतलाय कारण मुळात हे त्यांच्या कल्पनेपेक्षा अधिक क्रूर आहेत. लोक असं सांगतात की भगवंत ह्यांना विसरला आहे. असं? पण तू लोकांना शिकवण देतोस की जे पवित्र पावन आहे ते द्या सोडून. मी लोकांना केवळ हे शिकवण देतो की जर समजा त्यांना भगवंताशी संबंध बनवायचा आहे मग त्यासाठी मुळीच कुठल्या मध्यस्थाची गरज नाही त्यांना. नीच जातीच्या लोकांना, स्त्रियांना सुद्धा आरती ओवाळण्याचं शिक्षण तूच देतोस ना? आम्ही जाणलं आहे की भगवंत आपल्या कल्पनेपेक्षाही अधिक दयावान आहेत. तो छोट्या जातीचे लोक किंवा स्त्रियांना भीत तर नाहीच आहे की आपण त्याच्यापासून ह्यांना लपवायची गरज आहे. काय तुला भीती कशाचीच नाही या जगात? देशत्याग, मृत्यू. कोणी पण व्यक्ती आमचा मार्ग नाही अडवू शकत. ना भीती मृत्यूची आम्हाला आहे, ना नरकाचं भय आम्हाला सतावत आहे. आम्ही स्वतःच पूर्ण प्रभूच्या चरणामध्ये टाकलं आहे, म्हणून आम्हाला तोच वर उचलेल. थांबावं. तुम्ही कुठे जात आहात आता? परत भगवंताच्याच शरणामध्ये. जर तुम्हाला सोबत यायचं असेल अवश्य या. जीवनामध्ये हो सार नाही, जगण्याचा अधिकार नाही. जीवनामध्ये हो सार नाही, जगण्याचा अधिकार नाही. हर क्षण हर दिस ऐसा येतो, मज करवी शत पाप करवितो. हर क्षण हर दिस ऐसा येतो, मज करवी शत पाप करवितो. भारतामध्ये इस्लामाच्या आगमनानंतर एक नवा स्रोत मिळाला जो अरब सभ्यतेमध्ये युनानी आणि इराणी परिणामांना एकत्र मिळवून इथे विकसित झाला. अल-बेरुनी सारख्या विचारकांनी सुलतानाला जिल्हे सुभानी म्हणजेच ज्यांच्यावर खुदाची छाया आहे असं स्वीकारण्यास नकार दिला.
सांग अलबेरोनी तुम्हारे साथ क्या सुलूक किया जाए. मी इथे स्वतःच्या मर्जीने नाही आलो आमिर महमूद. और कैदीला आपली ख्वाहिश पूरी करायची आजादी नहीं होती. अबू रेहान, एक सुल्तान को अशा तऱ्हेने जवाब दिला जात आहे. सुल्तान क्या होता है हा तुम्ही केव्हा विचार केलाय? सुल्तान वो होता है जो तुझ्यासारख्या ज्योतिषांना पण मदत करणार. और सुल्तान वो होता है जो विनाहक एक सल्तनतवर कब्जा करणार, फिर धर्म आणि मौकेचा सहारा घेऊन बगदादच्या खलिफ्याकडे हा बेकायदेशीर हक कायदेशीर करण्याची इजाजत मागणार. आपला तख्त वाचवण्यासाठी तो अनेक खानदानं, कबिले पण और जुन्या राजवटीच्या मदतगारांना पण मोठमोठ्या संकटांमध्ये टाकणार. थोड्यांना तो माफ करणार, बाकींना तो खत्म करवत आलाय. थोड्यांना तो कैदी बनवणार, बाकींची सर कलम करवत आलाय. और विचार केल्याशिवाय की उसे भी हश्र के दिन जवाब देना होगा. तू एक रोशन दिमाग इंसान मोठा अलबेरोनी, पण खेळाच्या उसूलांशी नवाज बरा दिसतो. इस्लामच्या मध्ययुगी सुफी प्रेममार्गी परंपरेने प्रेम करणाऱ्यांना म्हणजेच मानवी प्रेमाला इश्क के हकीकी म्हणजेच खुदाच्या प्रेमाचा एक मार्ग किंवा शिडी मानलं. प्रेमाच्या काल्पनिक विचारानं दुःख आणि वेडेपणाच्या हद्दीपर्यंत भक्ती मार्गाचं एक अंग बनवलं, जसं आपल्याला खुसरोच्या फारसी हिंदी शायरीमध्ये दिसत असतं.
हमसे राम रहीम करीम कैसे अल्लाह राम ते प्रेमळ हमसे राम रहीम करीम कैसे अल्लाह राम ते प्रेमळ फक्त तेच आमच्या मनी आणि ना दुजे कोणी. उत्तर भारतातील भक्ती संत कवींनी परत एकदा सगळ्या रिवाजांना आव्हान द्यायला सुरुवात केली. खास करून कबीरने, ज्यांनी धर्म जात लिंग हे सगळे निरुपयोगी मानलं आणि फक्तच एका निर्गुण ईश्वराचा स्वीकार केला. हमसे राम रहीम करीम 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 कैसे अल्लाह राम ते प्रेमळ फक्त तेच आमच्या मनी आणि ना दुजे कोणी फक्त तेच आमच्या मनी आणि ना दुजे कोणी फक्त इथे काय चाललंय? जहापना, इथे कबीरदासांचा सत्संग होत असतो आणि तो माणूस आहे कबीरदास. त्याला इथे बोलव, मी त्याला भेटू इच्छितो. कबीरदास, जहापना बोलवत आहेत. अच्छा, म्हणजे तूच कबीरदास. मग मी तुझं नाव ऐकलं होतं. मला तुला भेटायचंय कबीर. इथे काय चाललंय सगळं? भगवंताचं नाव घेणं चाललंय साहेब. तू फक्त प्रवचनच करतोस की दुसरा कुठला कामधंदा पण करतोस? मला म्हणायचं की बघ, भीक मागून खातोस? मी एक विणकर आहे साहेब, कपडे विणतो मी. तो माझा गुरुबंधू रायदास चांभार आहे. सेना न्हाव्याचं काम करतो आणि बशिरा पाणक्या आहे. अच्छा, बरं, तू फकीर नाहीये. मग मला वाटलं होतं की तू फकीर असावास. तू फक्त खुदाची इबादत करतोस. तू मग दुनियावाला माणूस दिसतोस. मी बस खुदाचा बंदा आहे साहेब. माझा बघा धर्म, माणसावर प्रेम म्हणजे खुदाची बंदगी. तुझा कोणीतरी खुदा पण असेलच. तू इबादत जरूर करत असावास. मी पण बघा त्या खुदाची इबादत करतो जो सगळ्यांच्याच काळजामध्ये राहत आलाय. ह्याच घटात आहे बाग बगीचे आणि माळीही ह्याच्यातच. ह्याच घटात आहेत 7 समुद्र, यामध्येच 9 लाख तारे. याच घटात आहे पारस मोती, यामध्येच पारखणारा. याच घटात आहे सतत जगणारा, यामध्येच सर्वांना जीवन देणारा. सांगत आहे कबीर सुनो भाई साधो, यामध्ये साई आमचा निराळा. पण हा माझ्या सवालाचा जवाब पण नाही होत आहे. मी पुन्हा विचारतोय फकीर की तुझा बघ धर्म काय आहे? मी बघा धर्म सोडलाय साहेब. धर्माला तू सोडलायस? हे कसं होऊ शकतं? अरे पण तू खुदाच्या जातीचं बोललास आत्ताच. पण खुदाची जात कुठलाच धर्म नाहीये. रोजा नमाज म्हणजे धर्म आहे, पूजा पाठ म्हणजे धर्म आहे, व्रत उपवास म्हणजे धर्म आहे. बरं मग? जो तुर्क रोजा नमाज नाही करत तो तुर्क नाहीये. जो हिंदू व्रत उपवास नाही करत तो हिंदू नाहीये. खरंय पण हे मला माणसात हिंदू किंवा मुसलमान असे नाही दिसत. हिंदू हिंदू आहे आणि मुसलमान मुसलमान आहे. हिंदूचा बेटा हिंदूच पण होणार. पण जन्माने सर्व माणसंच आहेत. बघा, नाहीतर ब्राह्मणाचा मुलगा मातेच्या पोटातनं टिळ्यासकट जन्मेल आणि मुसलमानाचा मुलगा खतना करीत. हे काय बडबड आहे याची? फकीर, तुझ्या या बघ कल्पना तुला खूप दूर नाही नेणार कधीच. मला खूप दूर नाही जायचंय साहेब. मला आपलं बस माझ्या मालकाच्या चरणात पोहोचायचंय. हो, एकाच्या हृदयातनं दुसऱ्याच्या हृदयात पोहोचायचंय मला. हा माणूस धर्माचा अपमान करतोय. रोजा नमाजाला शिव्या देतो. हा तर मशिदीच्या समोर बसून उलट सुलट बोलतो. हा माझा विचार होता तुला दिल्लीला न्यायचं सोबत, मग शेख नखी साहेबांना भेटवायचं. पण मी आता बघतोय की तू कपटी आणि धूर्त माणूस आहेस मोठा. तू तुझ्या उलट सुलट बोलण्याने इथे लोकांचे मन कलुषित करतोस. बोल, तू तुझा धर्म काय? एक निरंजन अल्लाह माझा, हिंदू मुस्लिम दोघे नाही माझे. पूजा ना करतो ना नमाज पडतो, एकाच निरंकाराला हृदय मी पूजतो. ना हज जातो ना तीर्थ पूजा, एक मनात आहे मग का दुसरा. सांगणारा कबीर धर्म भ्रम आहे, एक निरंतर तो माझा आहे. याला शहरातनं बाहेर जा घेऊन. हो, आणि हटव त्या लोकांना आहेत ना. निर्भय निर्गुण जरूर गाईन, मला कुठे शोधणार रे माणसा. मी तर तुझ्या हृदयात रे. ना मी देऊळ ना मी मस्जिद, ना काबे कैलासामध्ये. आजचा दिवस एक खूपच खास दिवस आहे.
मी तुम्हा सर्वांना यासाठी इथे बोलावलं आहे कारण तुम्ही सर्व माझ्या हृदयाच्या खूपच जवळ आहात. कबीराचे विचार पुढे नेत मोगल बादशहा अकबराने सद्भाव आणि बंधुत्वाकडे स्वतःतर्फे एक पाऊल टाकलं. तुम्ही समजू शकाल की मी ज्या दिने इलाहीची घोषणा करणार आहे आता त्याचा अर्थ काय. राजा मानसिंग जी, तुम्ही या दिने इलाहीचं शिष्यत्व कबूल करणं पसंत कराल. हुजूर, मी माझे प्राण नेहमी तळहातावर घेऊनच असतो. शिष्यत्वाचं ह्यापेक्षा मोठं प्रमाण कुठलं द्यायचं. पर जेव्हा याचा संबंध दुसऱ्या कुठल्या धर्माशी आहे तेव्हा एक मात्र साफ आहे, मी हिंदू आहे. पण तुमचा हुकूम होईल तर मुसलमान पण होईन मी. हे दोन धर्म सोडून मला कुठला दुसरा धर्म मुळीच नाही दिसत. राजा मानसिंग, भ्यायची कुठलीच गोष्ट नाहीये. दिने इलाही कुणी कबूल करण्यासाठी कशाच प्रकारचा दबाव किंवा जबरदस्ती नाहीये. तरी पण तुमचं उत्तर ऐकून मला असं वाटलं की या नव्या धर्माविषयी लोकांच्या मनामध्ये कुठला गैरसमज आहे. दिने इलाही फक्त एक मानवी कर्तव्य आहे. मी बघा असंही म्हणेन की हर बादशहासाठी न्याय फक्त आणि आपल्या प्रजेचं भलं करणं यापेक्षा मोठी कुठलीच इबादत नाही. तक्रार तेव्हा सुरू होत असते जेव्हा स्वतः राजा आपल्या राज्याचे प्रश्न पार नजरेआड करीत चिल्लर मामल्यांमध्ये फसत असतात. शेख मुबारक जी जनाब. शिवाय अगदी पण तसंच जेव्हा कोणी धार्मिक पण सल्तनतीच्या मामल्यांमध्ये सल्ले द्यायला लागतात. आमची इच्छा नाहीये की आमच्या सल्तनतीने रूढीप्रियतेची शिकार बनावं आणि मग त्याचा वापर फक्त एकाच कुठल्या धर्माच्या प्रगतीसाठी केला जावा. जेव्हा असं होत असतं तेव्हा सल्तनतीची प्रगती नाही होऊ शकत. प्रगती तेव्हा पण नाही होत जेव्हा स्वतः राजा धर्म आणि शासनामध्ये गोंधळायला लागतो. तुमचं अगदी खरं आहे हुजूर, एकदम खरं आहे. बरोबरच आहे. यासाठीच आम्ही ह्या दिने इलाहीचा ऐलान करीत आहोत. जी, त्याला कबूल करणाऱ्याला पण 4 गोष्टींची कुर्बानी देणं जरुरी आहे. मग त्या 4 गोष्टी अशा आहेत ज्यांच्यावर सर्व लोक बेहद प्रेम करत असतात. मग सांग अबुल फजल. दिने इलाही कबूल करणाऱ्यांनी पूर्ण आपली तमाम संपत्ती, जीवन, मान मरातब, शिवाय स्वतःची जात पण बादशहांच्या नावी कुर्बान करायला तयार व्हायला पाहिजे. तर मग सांगा, तुमच्या मधला दिने इलाहीचा प्रथम शिष्य कोणाची बनायची इच्छा आहे? हुजूर, काय हा मान मला मिळू शकेल? अकबराचा पंतू औरंगजेब आणि शिवाजीमध्ये याच मुद्द्यावर वादविवाद झाला. शिवाजी, तुम्ही खूप रागवत भर दरबारात उठून निघून गेलात. काय आम्हाला तुमच्याकडून कारण कळेल? दक्षिणेच्या राजास तुम्ही 5,000मध्ये उभं केलं, काय तुम्हाला शोभलं का हे? सरळे, इतका छोटा हुद्दा तुम्ही कबूल करायला तयार नाही आहात. ही चूक आमच्या कारकुनांची आहे. आम्हाला तुमच्याशी दोस्ताना संबंधाची इच्छा आहे. तुम्ही आम्हाला छोट्या भावासारखे आहात. तुम्ही भावांस तुमच्या काय वागणूक दिलीत हे आम्हास चांगल्या रीतीने माहीत पण आहे. शिवाजी, आम्ही तुमच्या साफ बोलण्याला दाद दिली आहे. आम्हाला मराठ्यांसोबत दुश्मनी नाही वाढवायची. आता तुम्हाला जो तहनामा इच्छित आहे सांगा, आम्हाला मंजूर आहे.
आम्ही तुमच्या तख्तनशिनीला पण मंजुरी मान्य करायला तयार आहे. म्हणजे आम्हाला तुमची इच्छा असेल तरच राज्याभिषेक करता येणार आहे. तुम्ही खूपच लवकर रागून जात असता. हिंदुस्थानामध्ये चालत आलेला 200 वर्षापूर्वींचा रिवाज हाच आहे. मोगल साम्राज्य स्वतःच 200 वर्षांपूर्वीचं नाहीये हुजूर. शिवाय बाकी राजे दिल्लीच्या मेहरबानीवर अवलंबून राहतात. ही परंपरा तर 100 वर्षांपूर्वीची पण नाहीये. पण ह्या 100 वर्षांमध्ये कुणी स्वतंत्र राज्य कायम करायचं स्वप्न नाही पाहिलंय. अनेक वर्षांनी मग दक्षिणेच्या हिश्श्यामध्ये आम्ही आमचं राज्य वसवलंय, जिथे ह्याच्यापूर्वी वाईट व्यवस्थेशिवाय दुसऱ्या कशाचंच राज्य नव्हतं. अरे मग तिथल्या वाईट व्यवस्थेला जबाबदार आम्ही काय? तो इलाका तुमचा होता किंवा? तुमची जबाबदारी तर बस इतकीच आहे की तुम्ही तुमच्या पूर्वजांनी बनवलेल्या चांगल्या गोष्टी सोडल्या. आमच्या पूर्वजांनी काय काय केलं आहे हे आम्हाला तुमच्याकडनं ऐकायची जरूरत नाहीये. तुम्ही पूर्ण ज्या नीती स्वीकारल्या त्यामुळे देशाचं कल्याण केव्हाच नाही होऊ शकणार. शिवाजी, तुझी इतकी हिंमत की तू आमच्या समोर आमच्या बर्बादीविषयी बोलतोस? जर आम्ही राजा जयसिंगला शब्द दिला नसता आमचा, तर या दुस्साहसाची किंमत म्हणून आम्ही तुझं शिर केलं असतं धडा वेगळं. आमच्या समोरून जाता. राजासाहेब, जर तुला दिल्लीच्या तख्ताच्या हाताखाली नाही राहायचंय तर नको राहूस तू. आम्हाला पण तुझा चेहरा बघायचा नाहीये. रामसिंग, याला सलाबत खाच्या हवेलीमध्ये ठेवायचा आता. कडक पहाऱ्यात ते. जहापना, आमच्या वडिलांना. मग एक नवी शक्ती, एक नवं वादळ हिंदुस्थानामध्ये येऊन पोचलं. 18व्या शतकामध्ये युरोपच्या साम्राज्यवादाने इंग्रजांमध्ये इतकी घमेंड आणि इतकी मस्ती भरली की ते बघता बघता हिंदुस्थानाचे मालक बनून बसले. आय डाऊट आपल्याला एनिमी पुन्हा मिळेल टिपू सारखा सर. यामुळे पक्का माहीत होई दुसऱ्या इंडियन रूलर्सना त्यांनी बाहेरच्या पावसना यापुढे बोलवायचं नाही आपल्याला इंडियाच्या बाहेर काढण्यासाठी. समजाना होईल रिअलाइज आता की ईस्ट इंडिया कंपनी ही सुप्रीम पॉवर हा इंडियामध्ये. बट सर, प्रत्येक कंट्रीला व्हायचं असतं इंडिपेंडेंट. नो, हे नशिबात लिहिलं हाय रहिवाशांच्या पण इंडियाच्या. त्यांनी मोठं व्हायचं ते आपल्या रूल खाली ब्रिटिशांच्या, आणि नाही इथल्या मूर्ख करराप सुखात लोणाऱ्या डेस्परेट्सच्या. या काळात युरोपमध्ये औद्योगिकीकरण आणि तर्कवाद वाढत होता. तेव्हा भारताच्या काही हिस्सांमध्ये, खास करून बंगाल आणि महाराष्ट्रामध्ये त्याचा परिणाम चांगलाच जाणवत होता. पण उत्तर भारतातील परंपरेमध्ये जखडलेल्या समाजाने त्याला प्रतिरोध केला, ज्याचा परिणाम होता 1857चं बंड. इथे शिपाई हा बनला असंतोषाचा निवास. गरजत उठे एक सिंह हा मंगल पांडे नाव. मंगल पांडे नाव. अरे बाहेर या रे, बायकांसारख्या बांगड्या घातल्या काय? अरे शपथ तुम्हाला तुमच्या देवाची, तुमच्या पिता, तुमच्या मायची. अरे कवापर्यंत सहन करणार तुम्ही यो जुलूम जबरदस्ती? आता तरी डोळे उघडणी बघा. कवा शुद्धीवर येणार? जेव्हा धर्म भ्रष्ट होईल तुमचा. चला भा बाहेर. अरे माझ्या मर्दानो, चला या आता बाहेर. अरे वेळा वेळा झालाच काय मंगल पांडे? अरे काय करतोस, काय करतोस? घंटा वाजव तू. वाजव घंटा. बोलाव शिपायला लवकर. तुझे डोळे फुटलेत काय? अरे घोड्यांची फलटण येत आहे. कालच इकडच्या नदी किनारी उतरली. उद्या येईल, परवा पण येईल. आपणा सर्वांना कापून टाकून नदीमध्ये वाहत सोडणार. त्या समदेसनी जे तोंडानी काढतोस नाही सोलत. वाजीव घंटा, वाजीव. चल. काय रे झालं? रेफल उचलायचा टाइम आला आहे बंधू, नाहीतर उशीर होणार आहे. 5000 गोऱ्यांची फलटण येत आहे इथं. संपवून टाका समद्यासनी त्यांना. अरे हुबे का, अरे हुबे का रे? काय धर्म बुडून नरकामध्ये सडायचंय का? उचला रेफल, भेटवून टाका इंग्रजांना या. जय काली, जय बजरंगबली, या अली. हे कोण आहेस तू? आम्ही मंगल पांडे. इथे काटवाला ब्लडी फूल.
रायफल घेऊन वरतोस का? खाची नशा नाही उठरला? चुप राहा रे माकडा. आता तुमचं राज्य संपून गेलं बघ. जावा तुमच्या देशी तुम्ही, जावा. आम्ही तुला बघ 2 मिनिटांचा टाइम देते हाय. नशेमध्ये हाय बदतमीज. जा तुम्ही त्याला पकडून आणा. ए, मागा मागा. ब्लडी कावर्स तुम्ही सर्व. काळ्या रंगाचे भित्र काळ सगळे. जय कालिबा. अरे अरे काय कर? अरे सोड. अरे मंगल जाऊ दे, ऐक तू. अरे भाऊ खूप झालं. मंगल तुला बोलायचं ते बोललास ना राव. पाहिलं पाहिलं तुम्ही लोकांनी किती सोपं हाय. गोऱ्यांचा बी खात्मा करू शकतो रे आपण. अरे भ्यायाची गरज मुळीच नाही हाय. चला चला आपण संपवून त्यासनी. चला. राम मोहन रॉय आणि त्यांच्यानंतर विवेकानंदांसारख्या सुधारकांना माहीत होतं की इंग्रजांशी सामना हत्यारांनी नाही, विचारांच्या मैदानांमध्येच होणार आहे. आणि जोपर्यंत आपण आपल्या समाजामध्ये परिवर्तन नाही आणणार, आपल्याला स्वातंत्र्य नाही मिळणार. पण परिवर्तनांच्या नंतर पण स्वातंत्र्य नाहीच मिळालं. जातीयवाद अशी एक सामाजिक प्रथा आहे जी आपल्या अनेक महान अशा लोकांनी मिटवण्याचा प्रयत्न केला. बौद्ध धर्मासकट सगळ्या मतांनी जातीयवादाच्या विरुद्ध प्रचार केला. पण दरवेळेस जातीयवादाचे साखळदंड अजून जास्त जटिल होत जात राहिले. गौतम बुद्ध ते अगदी राजा राममोहन रॉयपर्यंत सर्वांनी जातीयवाद चुकून एक धार्मिक नियम मानला एकसारखा. म्हणून यासाठी जातीयवादासकटच धर्माला पण विरोध केला, पण नेहमीच अयशस्वी ठरले. पुजाऱ्यांच्या बडबडी व्यतिरिक्त पण जातीयवाद एक अशी सामाजिक व्यवस्था आहे जी स्वतःचं काम तमाम करीत आता बघा भारताच्या वातावरणामध्ये एक दुर्गंधी पसरवित आहे. बरं, हे तेव्हाच हटवलं जाऊ शकणार आहे जेव्हा जनतेस सुद्धा पूर्ण हरवलेलं त्यांचं सामाजिक व्यक्तित्व परत केलं जाईल. आजकालच्या हिंदू लोकांचा धर्म ना बघा मोक्ष किंवा ज्ञानाचा शोध आहे, शोध नाहीये तर्काचाही, पण तो आहे मला स्पर्शू नको वाद. मला नको स्पर्शूस, हात पण नाही लावायचा, बाजूला हट. आता हे इतकंच ह्याचं वर्णन राहिलं आहे. केव्हा केव्हा माझ्या मनात येतं की मला नको स्पर्शूस वादाचं हे बंधन तोडून टाकावं. मग उभं राहून लगेच बोलावं, ओरडून सांगावं की इकडे या हो, इथे या हो तुम्ही सर्व, जे पीडित आहेत, शोषित आहेत, गरीब आहेत, लाचार आहेत, सर्व इथे एकत्र व्हा तुम्ही. हो, कारण तुम्ही सर्व आमच्याच सारखे सगळी माणसं हो. बरं, जे अधिकार आमचे आहेत बस त्यांच्यावर तुमचा पण पूर्ण तितकाच हक्क आहे. जोपर्यंत लोक हे नाही उठणार तोपर्यंत आमची माता पण जागृत नाही होणार मुळीच. सामाजिक परिवर्तन चालूच राहिलं, पण केवळ सुधारणा पुरेशी नव्हती. आणि खरा मुद्दा होता स्वातंत्र्य. काँग्रेसच्या गरम दलाने स्पष्ट रूपाने स्वराज्याची मागणी सर्वप्रथम केली. मागील वर्षी स्वराज्याचा झेंडा फडकवला द ग्रेट मॅन ऑफ इंडियानी, दादाभाई नौरोजींनी. माझं लक्ष आहे स्वराज्य. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो नक्की मिळवणारच. खऱ्या अर्थाने अहिंसेचा अर्थ आहे दुःखाचं ग्रहण. याचा असा अर्थ बिलकुल नाही की कुकर्मी किंवा पापीच्या मर्जीसमोर चुपचाप नतमस्तक व्हायचं. उलट अत्याचाराच्या विरुद्ध तुमच्या पूर्ण आत्म्याचा जोर लावणे. अशा सिद्धांताने हे शक्य आहे की फक्त एक एकुलता मनुष्य
एका संपूर्ण अनैतिक साम्राज्याला ललकारेल. स्वतःची इज्जतब्रू, विश्वास आणि स्वतःच्या आत्म्याच्या बचावासाठी आणि अशा तऱ्हेने तो त्या साम्राज्याचं पतन किंवा पुनर्जन्माचा पाया घालू शकेल. मी हिंदुस्थानला अहिंसेचा स्वीकार करायला ह्यासाठी नाही सांगत आहे की तो कमजोर आहे, पण मी त्याच्याकडून अहिंसेचं आचरण ह्यासाठी इच्छितो जेणेकरून त्याच्यामध्ये स्वतःची शक्ती आणि क्षमतेची चेतना वाढावी. याच्यासाठी अस्त्रशस्त्राच्या अभ्यासाची गरज नाहीये, कारण अभ्यासाची गरज तेव्हा पडते जेव्हा आपण स्वतःला एक फक्तच मांसाचा तुकडा मानत असतो. माझी इच्छा आहे भारतानं हे ओळखावं की त्याचा आत्मा केव्हाच नष्ट नाही होऊ शकत आणि प्रत्येक शारीरिक अशक्तपणातून बाहेर पडून तो विजय मिळवू शकतो, सगळ्या विश्वाच्या शक्तीला ललकारू पण शकतो. माझ्याविषयी गैरसमज नका करून घेऊ. शक्ती ही शारीरिक क्षमतेतून नाही मिळत, ती मिळत असते दृढ निश्चयातनं. महात्मा गांधींचा इन्किलाब जिंदाबाद, इन्किलाब जिंदाबाद. गांधीजींच्या विचारांनी गावागावांमध्ये आंदोलनं पसरवली आणि 1930 मध्ये स्त्री, पुरुष, मुलं सगळ्यांनी बलिदानाच्या रस्त्याचा स्वीकार केला. इन्किलाब जिंदाबाद, इन्किलाब जिंदाबाद. तुम्ही कोणी पुढे येऊ नका, नाही तर आम्ही गोळी उडवून टाकणार. आम्ही समजा अहिंसावादी आहोत. अहिंसावादी असा किंवा काय, पण तुम्ही शेताच्या या बाजूला नाही येऊ शकणार. ही शेतं आमची आहेत, ही शेतं विकली गेल्यात आता. बंधू माझ्या, ही धरणी आमची, तुम्ही पण आमचे. आपण सर्व भारत मातेची मुलं खरी. मी आता तुम्हाला अखेरचं सांगतो, तुम्ही लोक पुढे नाही येऊ शकत, नाहीतर मी गोळी चालवणार नक्की. आगे बढ़. इन्किलाब जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. विजय असो. सर्व बघ गेले रे ते मैया. मुळीच काय इंग्रजी सरकारच्या हातामध्ये नाही पडणार. असंच करायचं आता. चल बघू. एकोणीसशे 42 मध्ये जेव्हा गांधीजींनी करो या मरोचा नारा दिला तेव्हा सगळ्या नेत्यांना ताब्यात घेतलं गेलं. तरी पण आंदोलन एक पूर बनून पसरतच राहिलं. बंधूनो, आता आम्ही त्या ट्रेनला थांबवलंय. जर इंग्रजांनी भारत नाही सोडला तर आम्ही पूर्ण देशाला थांबवून टाकू. आपलं सौभाग्य आहे की बनारसहून आलेले नेताजी आपल्या सोबत आहेत. आमची इच्छा आहे की गांधीजींच्या नव्या आंदोलनाच्या बाबतीत आम्हाला माहिती द्यावी. इन्किलाब जिंदाबाद, इन्किलाब जिंदाबाद. महात्मा गांधींचा विजय असो. साथींनो, मी बनारसहून आता इथे येतोय. बस तिथे पण जनतेमध्ये तुमच्यासारखा उत्साह आणि आक्रोश उपस्थित आहे. तुम्हा लोकांपर्यंत ही खबर जरूर पोहोचली असावी की महात्मा गांधींना केव्हाच अटक केली आणि एखाद्या अज्ञात जागी पाठवण्यात आलेला आहे. या इंग्रजांची अशी इच्छा आहे की आपल्या नेते लोकांचा संबंध जनतेशी न राहावा. तरी हे इंग्रज हे नाही जाणत आज की गांधीजींनी सांगितलं आहे की ही बघा त्यांची अंतिम लढाई आहे आणि या जन आंदोलनामध्ये दर माणूस स्वतःचा नेता बनेल. महात्मा गांधींचा विजय असो. महात्मा गांधींचा विजय असो. साथीनो,
गांधीजींनी या अंतिम युद्धासाठी आपल्याला फक्त एक मंत्र दिला आहे. गुलाम राहत जगणं मान्य नाही आम्हाला. गांधीजींनी सांगितलं आहे, करा हो किंवा मरा हो. आता एक मात्र आपण लक्षात ठेवायचं साथीदारांनो, बघा ती आहे अहिंसा. करा हो किंवा मरा हो सांगितलंय गांधीजींनी, करा हो किंवा मारा हो नाही सांगितलं आहे. यासाठी आपणच आहुती द्यायची आपली. कुणाचा कधी जीव नाही घ्यायचा, हो इजा नाही पोचवायची कुणाला सुद्धा आपण. पण आम्ही करायचं तरी काय? गांधीजींनी सांगितलं आहे की आजपासून आपण स्वतःला आझाद मानायचं. इंग्रजांची गुलामी मानायला नकार करा तुम्ही. म्हणजे बघा की आपण असहयोग करायचा सरकारशी, सरकारच्या संस्थांशी सुद्धा, सरकारच्या चमच्यांशी पण. बंधूनो, आपण बालियामध्ये पूर्ण संपाचा नारा दिला आहे. जर इंग्रज लोकांनी भारत नाही सोडला तर आजपासून बाजार, दुकानं, ऑफिसेस सर्व बंद राहतील. हवं असल्यास इंग्रज सरकारने आम्हाला जेलांमध्ये कोंबू दे किंवा आमची शिरा उडवू देत. महात्मा गांधींचा महात्मा गांधींचा इन्कलाब इन्कलाब. आणि मग 15 ऑगस्ट 1947ला आपण स्वातंत्र्य मिळवलं. Long years ago, we made a tryst with आम्ही destiny. नशिबावर मिलन करण्याची शपथ घेतली होती आणि वेळ आली आहे की आपण घेतलेल्या शपथेला आता जागायचंय. पूर्णरित्या नसेल पण बऱ्याच हद्दीपर्यंत. रात्रीच्या अंधारामध्ये 12चा ठोका पडेल तेव्हा अख्खं जग झोपेत असेल, तेव्हा हिंदुस्थान उठेल नवजीवन आणि स्वातंत्र्याच्या पहाटे. इतिहासात कधी कधीच असा क्षण येतो जेव्हा आपल्याला जुन्यातनं बाहेर पडून नव्यामध्ये जाण्याची संधी मिळत असते. जेव्हा एक युग संपत असतं, जेव्हा एका लोकशक्तीच्या वर्षानुवर्ष दबलेल्या आत्म्याला स्वतःचा आवाज परत मिळत असतो. इतिहासाची पहाट होताच हिंदुस्थानने आपल्या न संपणाऱ्या शोधाला सुरुवात केली होती. असंख्य शतकं भरून गेलीत हिंदुस्थानचं वैभव आणि यश, तसंच अयशस्वीपणाच्या चमत्काराने. चांगला काळ असो किंवा वाईट, याने त्या आदर्शांना कधीच विस्मृतीत नाही जाऊ दिलं किंवा त्या शोधांची पण कधीच साथ नाही सोडली, ज्यांच्यामुळं त्याला शक्ती आणि आत्मविश्वास मिळत राहिला. तुम्ही स्वतः काय आहात, शिवाय हिंदुस्थानला पुढे जात काय बनवणार आहात? आपल्या मायभूमीचं भविष्य यावरच अवलंबित आहे. आपण अशाच मामूली भूमीचे नागरिक नाही आहोत. आपली ही जमीन, आपली ही प्रिय भूमी, आपली सभ्यता, पण आपल्या रीतरिवाजांवर आपल्याला गर्व आहे. मात्र या गर्वाचा असा पण अर्थ नाही की आपण आपल्या गतयुगात सुद्धा एक प्रणयगाथा समजत मोठी पूजा सुरू करायची त्याची. शिवाय या गर्वाला आपली शान समजत दुसऱ्या पण देशांपासून निराळच राहायचं, शिवाय वागणुकीची पण त्यांच्या कदर नाही करायची. मी आता संपवणार रवींद्रनाथ ठाकूरांच्या गीतांजलीच्या एका प्रार्थनेने. जिथे चित्त भयहीन, जिथे बस उंच राहात माथ असावं, जिथे ना धरणीस सुद्धा तुकड्यांमध्ये विभागलं बारीक भिंतींमध्ये नसावं, जिथे मुक्त मिळेल ज्ञान, सत्याने वाणी अलौकिक असावी, हो त्याच लोकांमध्ये देश आपला भारत चिरजागृत व्हावा. जिथे चित्त भय नाही, जिथे उंच राहतो माथा हो, जिथे भूमीला ना तुकड्यात भिंतींनी विभागले हो, जिथे मुक्त हे ज्ञान सत्याने वाणी प्रज्वलित हो, त्याच लोकी हो देश आपुला, भारत चिरजागृत हो, भारत चिरजागृत हो.
हिरण्यगर्भात् समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् सदाधार पृथिवीं व्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम. हिरण्यगर्भ जगा आधी जो होता विद्यमान, तारेनी जीव सृष्टीचा तो स्वामी हो महान. धरती आणि अस्मान जाने केले हो धारण, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. ज्या तत्वामुळे तेजोमय हे अंबर, पृथ्वी हिरवीगार आणि स्थापित सुंदर. रविनी स्वर्ग झाले अंतराळी सुस्थिर, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. गर्भात अग्नीच्या कारण निर्मित करून रण, वरती खाली सगळीकडे जल होते व्यापून. जागून राहिले होते जे प्राण बनून, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन.